बातमी गुंड निलेश घायवळ याच्या संदर्भात निलेश घायवळ प्रकरणी गुन्हे शाखेकडे हे प्रकरण वर्ग केलेलं आहे। पुणे पोलिसांनी हे वर्ग केलेलं आहे। आता क्राइम ब्रांच या संदर्भात तपास करणार आहे। निलेश घायवळ प्रकरणाचा तपास क्राइम ब्रांचकडे देण्यात आला आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत। रोहन, आता निलेश घायवळचा तपास क्राइम ब्रांच करणार आहे, अधिक माहिती। जगदीश, अगदी बरोबर आहे। खरं तर मागील काही दिवसांपासूनच चर्चा सुरू होती की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये घायवळवरती गुन्हे दाखल झालेले आहेत, तर क्राईम ब्रँच कायदा तपास करत नाहीये। परंतु आयुष कोंकरच्या हत्या, आंदेकरांचं प्रकरण हे सगळं सुरू असल्यामुळे क्राईम ब्रँचकडे दिलेलं नव्हतं। परंतु आता काल जो आहे तो खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आज पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा ऍक्शन घेण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि यामध्ये आता क्राईम ब्रँचकडे हा सगळा तपास जो आहे तो दिला गेलेला पाहायला मिळतोय। निखिल पिंगळे जे की क्राईमचे उपायुक्त आहेत, त्यांच्या नेतृत्वामध्ये हे सगळं जे आहे ते केलं जाईल। त्याचबरोबर अतिरिक्त पोलीस आयुक्त क्राईम गुन्हे शाखेचे असणारे पंकज देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये या सगळ्याचा तपास जो आहे तो आता इथून पुढे केला जाईल। म्हणजे गुन्हे शाखेकडे आता हे वर्ग केल्यानंतर आता निलेश घायवळ याला भारतामध्ये नेमकं कधी आणणार, कारण का क्राईमचे काही युनिट जे आहेत ते कदाचित जर का निलेश घायवळने प्रतिसाद दिला नाही, निलेश घायवळ जर भारतामध्ये आला नाही तर मात्र केंद्रीय यंत्रणेकडून परवानगी घेऊन कदाचित लंडनला देखील पथक जे आहे ते गुन्हे शाखेचं जाऊ शकतं आणि तिथून जे आहे त्याचा तपास केला जाऊ शकतो। अशा प्रकारची शक्यता जी आहे ते आता वर्तवली जाते। त्यामध्ये निलेश घायवळला गुन्हे शाखा पकडणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जगदीश, धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल।